गणेश चतुर्थी विशेष लोण्यासारखे मऊसूत पांढरे शुभ्र हात वळणीचे उकडीचे मोदक कसे बनवायचे ते पाहूयात. मोदक लुसलुशीत होण्यासाठी आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी एक खास ट्रिक पाहूयात. तर सारण बनवण्यासाठी पॅन मध्ये 1 चमचा तूप गरम करून घेतलं. यामध्ये 2 कप नारळाचा चव परतून घेतला. पाऊण कप चिरून घेतलेला गूळ घालून थोडा वेळ परतून घेतलं. यामध्ये 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, वेलची पूड आणि जायफळाची पूड घालून मिक्स करून घेतलं. गॅस बंद करून सारण थोडंसं थंड करून घ्यायचं. उकड काढून घेण्यासाठी कढईमध्ये पाऊण कप पाणी घेतलेलं आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तूप घेतलं. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर 1 कप तांदळाचं पीठ घेतलं. छान मिक्स करून घेतलं. गॅस बंद करून झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटे असंच ठेवून द्यायचं. त्यानंतर परातीमध्ये घेऊन 5 ते 6 मिनिटे चांगलं मळून घ्यायचं. मळून घेतल्यानंतर 5 ते 10 मिनिटे रेस्ट द्यायची आणि लगेचच मोदक करून घ्यायचे. तर बोटांना थोडंसं तूप लावून याची पारी करून घेतली आणि जवळ अशा कळ्या पाडून घेतल्या. या पद्धतीने उकड काढून घेतली तर पारी अगदी मऊ होते. पारीच्या कडांना सुद्धा चिरा पडत नाहीत आणि अगदी सोप्या पद्धतीने याच्या कळ्या पाडून घेता येतात. यामध्ये 1.5 ते 2 चमचे सारण भरून घ्यायचं. या पद्धतीने कळ्या मिटवून घ्यायच्या आणि मोदकाचा आकार द्यायचा. उकळून घेतलेल्या पाण्यामध्येच थोडंसं तूप घातलेलं आहे. त्यामुळे पारी बनवताना हे पीठ सुद्धा हाताला जास्त चिकटत नाही. तर या पद्धतीने सगळे मोदक करून घेतले. स्टीमर मध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे. या पद्धतीने मोदक पाण्यामध्ये बुडवून मग स्टीमर मध्ये ठेवायचा. म्हणजे मोदक उकडल्यानंतर अतिशय मऊसूत होतात आणि पांढरे शुभ्र दिसतात. 12 ते 15 मिनिटे मोदक उकडून घेतले आणि अतिशय मऊसूत पांढरे शुभ्र उकडीचे मोदक बनून तयार झाले. 1 कप तांदळाच्या पिठाला पाऊण कप पाणी वापरलेलं आहे. त्यामुळे हे पीठ जास्त चिकट होत नाही आणि जास्त कोरडं सुद्धा पडत नाही. पारी अगदी व्यवस्थित बनवता येते आणि मोदक सुद्धा छान बनून तयार होतात. सारणामध्ये सुद्धा थोडंसं शेंगदाण्याचं कूट वापरल्यामुळे सारण सुद्धा चवीला मस्त बनतं. तर गणेशोत्सवामध्ये एकदा तरी या पद्धतीने उकडीचे मोदक नक्की करून पहा.